करजगी येथील पीडित कुटुंबाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले सांत्वन। जत तालुका करजगी येथील 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्याची संतापजनक घटना गुरुवारी दिनांक 6 फेब्रुवारी घडली। पोलिसांनी या नराधम आरोपीला काही तासात अटक करून गुन्हा नोंद केला आहे। येत्या 15 दिवसात दोषारोपपत्र सादर केले जाईल। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस कठोर शिक्षा होण्याची प्रयत्न करू, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असे सांत्वन केले। करजगीमध्ये घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे व फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस 15 दिवसात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार व कुटुंबाला न्याय मिळवून देऊ व शासनाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व मनोधैर्य योजनाद्वारे आर्थिक मदत करू, असे ठोस आश्वासन दिले। पीडित कुटुंबाचे सांत्वन केले। त्यांनी पीडित कुटुंब व नातेवाईक, नागरिक, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला। यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप गुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप युवा नेते संजय तेली, जत प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, संघ अप्पर तहसील श्रीमती रोहिणी शंकरदास, डॉक्टर रवींद्र अरळी आदी उपस्थित होते। चांगलं